नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या मंडळींशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे आले आहेत नंदू मुलमुले सर. नमस्कार सर. नमस्कार. नंदू मुलमुले सर एकूणच खूप हल्ली प्रसिद्ध आहेत खरं म्हणजे पॉडकास्टनी तर कुठे पोचलेले आहेत ते. तर मला असं वाटतं सर, तुम्ही स्त्री चळवळ तुमच्या आयुष्यात कधी आली? स्त्री चळवळ हा शब्द मला माझ्या कानी खूप उशिरा पडला असेल. एकूणच चळवळ या विषयाशी माझं काही फार बरं नाही सौख्य नव्हतं. ओके. कारण ते सामाजिक एक सोशल ज्याला आपण अंग म्हणतो ते खूप उशिरा डेव्हलप झालं इन द सेन्स दॅट मी त्या क्षेत्रामध्ये उशिरा गेलो. एकतर MBBS MD सायकॅट्री हा असा एक कोर्स असतो की ज्याच्यामध्ये आयुष्याचे महत्त्वाचे 10 वर्ष तुमचे वाया जातात. कारण तुम्ही शिक्षण हे जे महाविद्यालयात होते तिथे शिक्षण सोडून सगळं काही मिळतं, शिक्षण नाही किंवा महाविद्यालयात जे मिळतं त्याला शिक्षण लोक म्हणतात पण ते खरं शिक्षण कवडीच्याही कामाचं नाही आहे. असं सुरुवातीलाच चांगलं नाही असं बोलणं पण सत्य आहे आणि सत्य असल्यामुळेच ते कडू आहे. आता हळूहळू माणूस समाजात वावरतो, मग त्याला या गोष्टी सगळ्या दिसायला लागतात. आपण एका परंपरेचे बांधील असतो, कुटुंब, आणि विशेष करून मी ज्या काळामध्ये ज्या कुटुंब व्यवस्थेत मोठा झालो, माणसं चांगलीच होती पण सामाजिक चालीरीती परंपरा यांचा जो वेढा भारतीय समाजाला विशेषतः जसा पडलेला आहे, आपला समाज जो आहे तो समष्टी केंद्रित आहे, पाश्चात्य समाज व्यक्ती केंद्रित आहे. मूलभूत फरक आहे पौरात्य पाश्चात्य समाजात. त्या कुटुंब व्यवस्थेत मोठा झालेल्या कितीही सुशिक्षित असो त्याचा या मूळ संकल्पनांशी संबंध उशिराच येतो तसा. आणि मग तुम्हाला त्या त्या टप्प्यावर तसे गुरुही भेटायला पाहिजे. ते काही तसं वातावरण नसेल तर मग संकल्पना या उशिरा लक्षात येतात. त्याच्यामुळे मग कॉलेज जीवन आटपल्याच्या नंतर जेव्हा मी व्यवसाय सुरू केला आणि मग हळूहळू बाकी सगळ्या गोष्टी सामोऱ्या आल्या, त्याच्यामुळे स्त्री चळवळ हा शब्द तसा उशिरा 30-35च्या नंतर माझ्या कानी पडला. वाचनातून जास्त. तुमच्या भोवताली तसं वातावरण जर सामाजिक वातावरण नसेल, सांस्कृतिक वातावरण नसेल, ज्या भागात मी व्यवसाय करायचो तर तिथे नव्हता. त्याच्यामुळे नांदेड हे सेमी अर्बन सेमी रुरल ज्याला आपण म्हणतो असं एक आहे. कुठलंही डिस्ट्रिक्ट प्लेस असतं, कुठल्याही जिल्ह्याचं ठिकाण असतं, तसंच आहे. तसं ते मुंबईत किंवा पुण्यातही राहून तुम्ही तुमच्या कोशात असाल तर कानी पडतच नाही. पण तसे लोक मग यायला लागले. खरं म्हणजे महाविद्यालय ही चांगली एक जागा आहे की जिथे तुम्हाला जगाचं शिक्षण मिळू शकतं. तसे चळवळी सामोरे आल्या, तसे लोक आले तर थोडे आले माझ्या वाट्याला. पण त्या अर्थाने मग वाचनातून विशेष करून जसं मिळून साऱ्याजणीसारखं मासिक असेल आणि मी नरेंद्र दाभोळकरांच्या संपर्कात आलो. 10 वर्ष मी अनिसमध्ये काम केलं. मग हळूहळू या विषयाचा आणि या प्रश्नांचा काय म्हणता येईल त्याला दर्शन झालं या प्रश्नांचं. आणि मग मानसरोग तज्ज्ञ होणं म्हणजे मनाला ओळखणं नाही आहे. मानसरोग तज्ज्ञ काय किंवा कुठलाही तज्ज्ञ काय हा खरं म्हणजे खरंच तज्ज्ञच असतो, त्याचा ज्ञानाशी काही संबंध नाही. अनलेस यू सीक नॉलेज इज नॉट समथिंग विच यू कॅन बी टॉट टेक्नॉलॉजी, यू कॅनॉट बी टॉट नॉलेज. म्हणून असं म्हणतात की आइन्स्टाईनचं एक भंग वाक्य आहे. आइन्स्टाईन असं म्हणतो की इट इज अ मिरॅकल दॅट चिल्ड्रेन रिटेन क्युरिओसिटी डिस्पाईट फॉर्मल एज्युकेशन. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्ञान हे मिळवावं लागतं. ज्ञानाला पूरक असं वातावरण निर्माण करणं एवढंच आईवडिलांचं काम आहे, एवढंच त्यांच्या हातात. आईवडील म्हणा, शिक्षक म्हणा, तसं ते थोडं मिळत गेलं आणि तसं मग यू सीक नॉलेज
टेक्निकल गोष्टी ह्या कौशल्याधारित असतात. डॉक्टर हा एक कौशल्यपूर्ण व्यक्ती आहे, तज्ज्ञ, त्याच्या पलीकडे काही नाही. तर ठीक आहे. त्याच्यानंतर मग वाचन, चिंतन, मग असे लोक भेटणं, मग वेळच्या वेळी असे प्रश्न पडायला लागणं. मुख्य माणूस विकास माणसाचा केव्हा सुरू होतो, जेव्हा त्याला प्रश्न पडायला लागतात. ज्याला प्रश्न पडत नाहीत त्याचं शिक्षण खुंटलं किंवा त्याची प्रगती संपली. मला आज मी पेशंट पाहत नाही, मी 5-10 वर्ष झाली सोडून दिलेलं आहे व्यवसाय करणं. पण तरी लोक येतात समस्या घेऊन माझ्याकडे, आणि मी त्यांना जर माझ्या ऐकण्याने त्यांना फायदा होत असेल तर मी तयार आहे. मी त्यांना सांगतो मी ऑनगोईंग ट्रीटमेंट नाही करू शकत, पण तुमचं एकदा ऐकून घ्यायची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि तेवढी माणुसकी आहे, आणि तुम्हाला वाटतं ना माझ्या याने फार बरं होईल तर ठीक आहे. तर मला रोज प्रश्न पडतो एक, की हे काय असेल. माझे ज्युनियर माझ्या दवाखान्यात बसलेले असतात आणि त्यांनी आमची संध्याकाळी एक छोटीशी बैठक होते रोज, आणि ते मग दिवसभरातला गोषवारा सांगतात, असा असा आला होता तसा. मला आजही एक प्रश्न पडतो की याला कुठल्या कॅटेगरीत बसवायचं, याचं निदान काय असेल, याच्या समस्येवर सोल्युशन काय आहे, हा मुळात रुग्ण आहे की नाही आहे, इथपासून अनेक गोष्टी असतात. तर प्रश्न पडत राहणं हे स्त्री पुरुष समानता, स्त्री चळवळ, याही गोष्टींचे नवनवे प्रश्न निर्माण होऊन नवनवे प्रश्न पडायला लागतात. तर हा विषय जिवंत आहे, तो माझ्या आयुष्यात आहे. तुमच्याकडे म्हणजे जसं लहानपणी बहीण असेल तर बहीण भावामध्ये फरक होणं, किंवा आई वडिलांच्या नात्यामध्ये कसं होतं नातं, म्हणजे वडील स्वतःला असे समजत होते का असं काही नव्हतं? की असं नव्हतं सुदैवाने. म्हणजे मी अत्यंत सुदैवी असा आहे अशा अर्थाने की मला असं आठवतं की मी तर पालकत्वावर कोणी जर बोलावलं होतं, मी म्हटलं मी एक्सपर्ट नाही आहे त्याच्यातलं, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलेल्या 7 गोष्टी सांगतो की ज्या गोष्टींनी मी पालकत्व म्हणजे काय हे आज शिकू शकतो. रेट्रोस्पेक्टिव्हली मला समजतो की जसं मुलांच्या कलांना वाव देणं, त्यांच्यातला मी शाळेमध्ये मध्यम जमत्यम बुद्धी होती माझी. माझा मोठा भाऊ अतिशय हुशार, त्याचा वर्गातला पहिला नंबर कधी गेला नाही, कधी तो दुसऱ्या नंबरवर आला तर दुःखी व्हायचा. माझ्या आयुष्यात मी कधीही पहिला आलो नाही. एकदम MD सायकॅट्रीला गोल्ड मेडलिस्ट झालो, पण ते 10-12 जण असतात भोवताली, एकाला गोल्ड मेडल द्यायचं असतं. ठीक आहे, ठीक आहे, ज्ञान चांगलं होतं MD सायकॅट्रीचं. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात माझा नंबर 5च्या आतमध्ये कधीही नाही आला. 15च्या पुढेही गेला नाही, ही त्यांची कृपा आहे शिक्षकांची असं मी मानतो. तेवढं होतं माझं, पोटा पाण्यापुरता अभ्यास करायचा. परंतु खूप विषयांमध्ये कुतूहल आणि हे सगळं. वडिलांनी मला आज जसं आठवतं एका शब्दानेही कधी आमची तुलना नाही केली, हे सगळ्यात मोठा गुण. माझ्या लहानपणी आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण. भारतीय समाजामध्ये तुम्हाला सांगतो पुरुषांची तसं कुटुंब प्रमुख म्हणून एक प्रकारची कुचंबण अशी होते की त्याचं सगळ्याच मुलांवर प्रेम असतं, मुलीवरही असतं, पण तो एका परंपरेने बांधील असतो. आपल्याकडे कसं आहे की मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, बरं लग्नाच्याही आपल्या पद्धती अत्यंत अमानुष त्या काळापर्यंत होत्या. आता त्या बदलत आहेत, तर त्या बदलून एक 10 वर्ष नाही झाली तर पोरं आक्षेप घ्यायला लागतात की आता मुली फार माजल्या आहेत आणि चढल्या आहेत. तुम्ही 1000 वर्ष माजली होती त्याचं कुठे गेलं की मुलींना नकार पचवावे लागायचे, दाखव सांगून येणे, सांगून जाणे, मुलीला दिली आहे घरी, मग ते चहा पोहे, आणि मग ते सगळा जो आहे तो परंपरेचा भाग सांभाळत पित्याला आपल्या मुलीला तिचं पालनपोषण करावं लागतं. आणि त्या परंपरेचा भाग होता आमचं कुटुंब, त्याच्यामुळे त्यांची अगतिकताही मी समजून घेतो. पण तो तसा भेदभाव कधी माझ्यासमोर झालेला पाहिला नाही मी. पण तुम्ही ज्या समाज व्यवस्थेतून तुमच्या त्या स्तरावरच्या कुटुंबांमध्ये वावरता, तुम्ही बघता की तू जा पाणी आण बरं तू, आणि आईला स्वयंपाकात मदत कर, तुझा बाहेरून ते हे घेऊन ये एक वस्तू काहीतरी. तर रात्रीच्या वेळी मुलगा बाहेर जाऊ शकतो, मुलगी नाही बाहेर जाऊ शकत. किंवा मुलींनी आईला स्वयंपाकघरात मदत करावी, मुलांनी करावी की करू नये, हा म्हणजे शेवटी ते अध्यारूतच आहे की ते कामं मुलीचे आहेत. तर ही मुलीचे कामं, हे मुलाचे कामं.
परंपरेने जखडलेले लोक होते, त्यांना स्वतंत्र बुद्धी असलेही कुठेतरी तरी ते समाजाच्या चालीरीती विरुद्ध जाणं बंडच करणं आहे एक प्रकारचं. आणि माणसाच्या सगळ्या नातेसंबंधाचा पाया आर्थिक असतो. तुम्ही वाळीत पडणं म्हणजे पूर्वीच्या काळी वाळीत टाकल्या जाणं ही भयंकर मोठी शिक्षा होती, कारण अर्थकारण त्याच्यावर होतं ना सगळं. त्याच्यामुळे मी असं मानतो की ते वाईट लोक होते वगैरे असं त्याचं ते व्यवस्थेचा बळी होते. त्यातनं ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी एक आदर्श समोर ठेवला. आणि एक सामाजिक मानसशास्त्र जे सांगतो की ग्रुप थिंक, की एक जण म्हणतो आणि मग सगळे होकार माना डोलवतात. आजही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बॉस एक योजना मांडतो आणि ती चुकीची आहे असं वाटूनही कोणी विरुद्ध नाही बोलत त्याच्यात. सो दिस इज कन्फर्मिटी. 1951 साली थॉर्नडाईक नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता, त्यांनी प्रयोग करून मांडलं की 7 लोक जर एकच गोष्ट म्हणत असतील तर 8वा ती चुकीची आहे समजूनही मान डोलावतो. तसंच होतं. वी कन्फर्म टू social values which are traditional, which have been told years since years. तर ही माणसाची नॅचरल टेंडन्सी आहे. त्या हिशोबाने हा जो समानतेचा मुद्दा आहे मग हा उशिरा आला समाजाच्या लक्षात. समाज चिखलात फसलेल्या म्हशीसारखा आहे, तो लवकर बदलत नाही. आजही आपला समाज बदललेला नाही आहे मानसिकतेने. आज तांत्रिक प्रगतीच्या रेट्याने काही प्रश्न इररिलेव्हंट झालेले आहेत, संदर्भहीन झालेले आहेत. मी एकदा दाभोळकरांना विचारलं होतं की अंधश्रद्धा या समाजातून जाईल का, तर ते म्हणे जाईल, कधीतरी जाईल. ते खरं उत्तर हे आहे की कधीही नाही, ती संदर्भहीन होऊन जाईल आणि ती बदलेल काहीतरी, ती संदर्भहीन होईल. उदाहरणार्थ आगरकरांचे निवडक निबंध आहेत, त्याचं एक पुस्तक आहे माझं. आगरकर असं लिहितात की जी क्रांती समाज प्रबोधकांनी आणली नाही किंवा आणू शकले नाहीत ती हॉटेल आणि रेल्वेनी आणली. कारण हॉटेलमध्ये गेल्यावर समोर कुठल्या जातीला तुमच्या हातात नसतं, रेल्वेत सीट मिळाली बाजू कोण असेल ते नाही. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाची प्रगती या गोष्टी इरेलेव्हंट करेल. जसं भ्रष्टाचार भारतातला कोण दूर करू शकेल? तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाने माणूस नावाचा प्राणीमधून काढून जर टाकला, जसं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा व्हायला लागले, तर मधले एजन्सीज मानवी कट ऑफ झाल्या की भ्रष्टाचार कमी होईल. टेक्नॉलॉजी कॅन चेंज यू. टेक्नॉलॉजी ही स्त्री पुरुष समानता या गोष्टी असमानता इरेलेव्हंट करतील, असं माझं स्वतःचं एक मत आहे. पण एकीकडे असं जे म्हटलं जातं ना की म्हणजे डेटा आहे, डेटा फिडिंग जर पारंपरिक लोक जास्ती करायला लागले दॅन पुरोगामी, तर मग डेटा काय पुन्हा उलटा घेऊन जाईल का? जे आत्ता एका यांनी वाटतंय पुन्हा की काही आपण व्हॉट्सअप ग्रुप्सवर बघतो किंवा आणि कुठे कुठे बघतो, किंवा आता AI जे येईल तो डेटावरनं काहीतरी करणार ना, डेटा प्रोसेस करणार. आणि डेटा जर का सगळा परंपरावादी गेला, जो आत्ता आपण म्हणालात तसं राजकारण सुद्धा ज्या पद्धतीने चाललंय आणि एकूण समाजकारण सगळंच, तर मग त्याच्यावरती मात कशी करायची? हा अल्गोरिदमचा एक भाग आहे. अल्गोरिदम म्हणजे तुम्ही 100 मधले 90 जे म्हणतात तेच तो म्हणतो. कारण सगळ्या सोशल माध्यमं हे केवळ आणि केवळ पैसा कमावण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही या भ्रमात राहू नका की हे ज्ञानाचा प्रसार करतात. म्हणजे तो युवान नोआल हरारीचं एक व्याख्यान आहे की तो असं म्हणतो की तुम्ही मार्क झुकरबर्गला विचारलं की द अल्टिमेट एम ऑफ सोशल मीडिया इज टू मेक फ्रेंड्स. Do you agree to the fact that suppose there are 2 friends on social media, Facebook, and one of them says that yes, you are a footballer, I am a footballer, let's go and play football and close this Facebook. तर तू तयार आहेस का? नाही. तुम्ही गप्पा मारत राहा याच्यावर, फुटबॉलच्या मैदानात जाऊन खेळू नका. करेक्ट. ही वॉन्ट्स टू मेक पीपल ॲडिक्ट. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता आहात ते अल्गोरिदम तेच करणार जे समष्टी करते आहे, तुम्हाला ते प्रोपोगेट करणार. मुद्दा बरोबर आहे की डेटा जर मेजॉरिटी जे म्हणते आहे त्यांनी जर चालत असेल तर मग शेवटी तो भाग आला. पण समाजाच्या परिवर्तनाची जी काही वाटचाल आहे ती नेहमी एका छोट्या वाटेने सुरू होऊनच मग त्याचा महामार्ग झालेला आहे.
आणि समाजापासून वेगळी वाट काढणारे लोक हे संख्येने कमीच असतात. 4 वाकाच्या काळापासून कमीच होते, ते 4% असतात, ते आजही तेवढेच राहतील. ठीक आहे, पण ते प्रेरणास्त्रोत बनतात लोकांचे. जसं कन्फर्मिटीला नकारणारा एखादा असतो, मग त्याला लोक कन्फर्म व्हायला लागतात, तो एक नवी वाट निर्माण करतो, हे करतो. त्याच्यामुळे निघेल याच्यातूनही मार्ग. आणि असे विचारी लोक आहेत, आणि मला असं दिसतं हळूहळू बळ मिळतं या गोष्टींना. हळूहळू ती एक कालची आजची परंपरा ही कालच्या बंडखोरांनी घातली, आजच्या परंपरा घालणार, पुलंचं वाक्य आहे. सो दॅट इज ट्रू विथ दिस सोशल ॲक्टिव्हिटी ऑल्सो. पण आता मी थोडंसं या चर्चेच्या शेवटाकडे येताना, कारण फार निरूपण होऊ नये अधिक मासानिमित्त, नाही ते सांगायचं असं की मला स्त्री पुरुष समानता आणि समानतेची चव याच्याबद्दल काही मूलभूत गोष्टी. इव्होल्युशन इज द मदर सायन्स ऑफ ऑल. तुम्ही उत्क्रांतीवर नजर टाका, तुम्हाला आजच्या माणसाच्या ज्या काही वागणुकी आहेत त्यातले जे काही खाचेखुचे आहेत ते कळायला लागतात. बघा, प्राणी जगतामध्ये नर मादी समानता नावाचा शब्द नाही. जंगलामध्ये सिंह प्रधान संस्कृती आहे नाही. सिंहीण सिंहिणीच्या जागी आहे, सिंह सिंहाच्या जागी आहे. त्याचं शरीर वेगळं आहे, हिचं शरीर वेगळं आहे. प्रत्येकाची जैविक कार्य वेगळी आहे. तिथे श्रेष्ठ कनिष्ठ हा म्हणजे भेद नाही, भावही नाही, काहीच नाही आहे, भावच नाही आहे. एव्हरीबडी हॅज हिज ओन बॉडी अँड ही त्याची जैविक प्रेरणा ही त्याची अंतःप्रेरणा तीच आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व कनिष्ठत्व हा भाग नाही आहे. हा कुठून आला? हा मानवी समाजाच्या समूहाने संस्कृती निर्माण केल्यावर आला. आणि संस्कृतीतूनच विकृती जन्माला आलेली आहे. संस्कृतीने असमानता आणि मग भेदभाव आणि मग त्याच्यापासून विकृती. माझं एक जनरल निरीक्षण आहे ते असं आहे की निसर्गाच्या यावत व्यवस्था ह्या अत्यंत कडेकोट आहेत. निसर्ग दयाळू नाही, निसर्ग दुष्ट नाही. निसर्ग आहे तसा आहे आणि त्याच्या सगळ्या संस्था व्यवस्थित काम करतात आहेत, त्या आपली वाट काढतात आहेत. माणसाने कितीही त्याच्यामध्ये अडथळे केले, माणसाने निर्माण केलेली प्रत्येक संस्था ही डबघाईला आलेली आहे आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न आटोकाट माणूस करतो आहे. पण ती केवळ मानवनिर्मित असल्यामुळे ती टिकत नाही. लग्न संस्था घ्या, निसर्गामध्ये लग्न नाही आहे. निसर्गात प्रेम आहे. माणसामध्ये लग्न करा, प्रेम नका करू. हो, प्रेमाचा आणि विवाहाचा काय संबंध? नाही, असं गौरी म्हणालेली. प्रेमाची धेर काय, लग्न करा म्हणावं त्यांना. तरुण तरुणींवर ओरडणारे आपल्याला दिसतात. तर त्याचा अर्थ काय आहे? विवाह संस्था ही संस्कृतीने निर्माण केली आणि आता ती टिकवण्याची अतोनात धडपड सुरू आहे. निसर्गामध्ये भूक आहे, चव नाही. माणसाने चव निर्माण केली, चवीचे चोचले आले. आता सगळे जीवनशैलीशी निगडीत आजार, मी आत्ताच मधुमेह आणि वेट लॉस याच्या सभेत बोलून आलो. हे काय प्रकार आहे? निसर्गामध्ये कोणीही लठ्ठ नाही आहे. लठ्ठपणा हा निसर्गातल्या कुठल्याही प्राण्याचा आजार नाही आहे. जे कुत्रे उच्चभ्रू लोकांनी पाळलेले आहेत त्यांना लठ्ठपणाचा विकार जडलेला आहे. त्यांचा बिघाड करून टाकला. प्राणी होता चांगला. असे लठ्ठ झालेले कुत्रे पाळलेले आहेत मी, जे मालकीच्या खांद्यावर म्हणजे मांडीवरच बसतात. तुम्ही त्यांना बिघडवून टाकलेले, विकार त्यांना जडलेले आहेत. तर निसर्गामध्ये संधिवात नाही आहे. तुमचं वजन जर 50 किलो असेल आणि तुम्ही प्रत्येक गुडघ्यावरती किंवा जॉईंट वरती 25 किलो वजन पडते. तुम्ही उभे झाले 2 पायावर, आता 50 किलो वजन. बरं, खाऊन खाऊन अजून वाढवून घेतलं, मग 200 म्हणजे 100 किलो आले. प्राण्यामध्ये संधिवात नाही आहे, अजिबात नाही. ऑस्टिओआर्थरायटिस नॉट नोन इन ॲनिमल्स. असं चालणारा वाघ पाहिलाय का किंवा हरिणारा कंबर दुखते नाही. याचं कारण आहे की ते निसर्गाला चिटकून आहेत, निसर्गाला धरून आहेत. ज्या क्षणी तुम्ही निसर्गापासून दूर गेलात त्या क्षणी सगळे जीवनशैलीशी निगडीत. स्त्री पुरुष समानता नावाचा शब्द निसर्गामध्ये नाही आहे, माणसामध्ये आहे. कारण माणसाने संस्कृती निर्माण केली, मग त्याच्यात विवाह संस्था आली. मग विवाह संस्थेमध्ये
कुठली कामं दुय्यम आणि कुठली कामं प्राथमिक. मग त्याच्यात हे समीकरण म्हणजे जो बाहेरचं करतो कामं तो त्याला पैसा आणतो, ग्रेट. हा जो पैसा आणतो तो, आणि मग जो घरात करतो तो त्याचं काहीच नाही. मग ही असमानता, ही जी भावना आहे ती अशी ऑल परवेझिव्ह करून ठेवलेली आहे की हजारो वर्षाची त्याच्यावर पुटं चढलेली आहे. मग तसा विचार करायला, तसा मूळ विचार कोणी करत नाही की असमानतेचा काही संबंधच नाही ना, ज्याचे ज्याचे कामं आहे, ज्याचं हे आहे. म्हणून या सगळ्या चळवळी कराव्या लागतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं निसर्गापासून तुटलेपण आहे, हे कृत्रिमही आहे, मानवी आहे, आणि खूप मोठा एक चळवळीचा मुद्दा होऊन गेलेला आहे. त्याचे पाळमुळे असे मनाशी खोल जाऊन पडलेले आहेत की त्या कृत्रिम व्यवस्थेने माणसाची मानसिकता विस्कटून टाकलेली आहे. माणूस प्राणी राहायला असतं तर बरं झालं असतं. 80% प्राणीच आहे तो अजून. जे 10% मेंदू मनाचा झालेला आहे ते त्या 80%ला बिघडवतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचे पाळमुळं त्या संस्कृतीच्या उगमापाशी आणि एव्होल्युशनशी जातात, उत्क्रांतीशी जातात. पण तुम्ही जर का म्हणताय की निसर्गापासून आपण लांब आलो, म्हणजे एकीकडे निसर्गात बळी तो कानपिळी आहे ना, म्हणजे मग कुठेतरी आपण असं समजत आलो की आपण जास्ती सुसंस्कृत होतोय किंवा आपण जास्ती चांगले होतोय, आपण फक्त बळाचा वापर करत नाही, आपण मेंदूचा वापर करतो वगैरे वगैरे. पण हा जो मेंदूचा वापर करतो हा चांगल्यासाठी वापर करण्याऐवजी सत्ता गाजवणे अशा दिशेला तो जाण्यामागे म्हणजे पुन्हा नैसर्गिक असं काय असतं. म्हणजे जसं सत्ता नसते प्राण्यांमध्ये एका अर्थाने, पण एकीकडे असते सुद्धा असं आपण म्हणतो की नाही. म्हणजे त्यांची एरिया त्यांनी ठरवलेली असते. मग तिथे ते जर आले तर त्यांचं होतं, म्हणजे हाणामारी होतेच ना. तर म्हणजे एका अर्थाने आपण जे काहीतरी चांगलेपणाकडे उत्क्रांत होतोय याच्यावर तुमचा विश्वास आहे ना? याच्यावरती विश्वास आहे आणि नाही मग माणूस असण्याचा उपयोगच काय? मग तर तुम्ही धड प्राणी राहिले नाही, धड माणूसही झाले. ओके. माझा विश्वास याच्यावर की हा ट्रान्झिशनल पिरियड जो आहे त्याच्यामध्ये माणसांनी सगळ्या नैसर्गिक प्रेरणांचा बिघाडा करून ठेवलेला आहे आणि तो धड पूर्ण उत्क्रांतही होत नाही आहे. ॲक्च्युली असं मानलं जातं की ही उत्क्रांती माणूस लवकर फार घाईत निर्माण झालेला आहे. ॲक्च्युली अजून तो पूर्ण माणूस झालेला नाही आहे. कारण उत्क्रांत मानव हा तुम्ही म्हणता त्या प्रेरणेपाशी की मग बळी तो कानपिळी किंवा मग ज्याला निसर्गामध्ये प्रेम नाही आहे, करुणा नाही आहे, एका वेगळ्या प्रकारची बांधिलकी आहे, एका वेगळ्या प्रकारचे बॉन्डिंग आहे. निसर्गामध्ये या सगळ्या जैविक प्रेरणा आहेत तशा. तिथे त्याला क्रौर्य माणसाने नाव दिलेलं आहे. तिथे भूक आहे. बघा निसर्गामध्ये स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन, तुलना नाही आहे, कंपॅरिझन नाही आहे. कॉम्पिटिशन इज ॲनिमल, कंपॅरिझन इज ह्युमन. त्या कंपॅरिझनने तुमच्या पदरात काय टाकलेलं आहे? मत्सर, असूया, ह्या सगळ्या सेकंडरी भावना आहे. या जगामध्ये माणूस फक्त मूलभूत ज्या प्रेरणा घेऊन जन्माला येतो, भीती, फक्त एक मूलभूत प्रेरणा. मूल जन्माला येते ते भीतीचा ठेवा घेऊन येते, कारण भीती प्रोटेक्टिव्ह आहे. भीतीमुळेच त्याचं संरक्षण होतं. ह्याच्यानंतर भीतीच्या विरुद्ध, भीतीतूनच उगम क्रोधाचा होतो आणि मग क्रोधातून थोडासा हिंसेचा. निसर्गातली हिंसा जी आहे ती स्वरक्षणाची आहे आणि भुकेची आहे. आता माणसाच्या जीवनात तुम्ही माणूस उत्क्रांत झाला, त्या भुकेची भूक किती भयानक झालेली आहे की तुमचे पोट भरले 3 पिढ्याचे पैसे काय आहे? शेवटी एक्सप्लॉयटेशन म्हणणं आहे ते. तर तथाकथित प्रगती, संपूर्ण प्रगती ही निसर्ग विरोधी आहे. प्रगती मूलतः निसर्ग विरोधी आहे. कारण जी प्रगती ज्याला तुम्ही म्हणतात ती सगळी निसर्गाला बळी, निसर्गाला ओरबाडून झालेली आहे. आता जंगल राज हा शब्द ज्या अर्थाने वापरतो तिथे माणसाने जायचं असं माझं मत नाही आहे. मग तुम्ही माणूस जर आहात, विचारी माणूस आहात, तर त्यातलं जे चांगलं आहे ते आणि माणूस म्हणून तुम्ही जे काही चांगलं देऊ शकता ते, तो समाज निर्माण व्हायला पाहिजे. जंगलराज झालं तरी चालेल एक वेळ. तिथे भूक भागल्यानंतर सिंह तुमच्याकडे ढुंकून नाही पाहत. कमीत कमी तुम्हाला माझ्याकडे अजून हरणं 10-15 जाऊ द्या, आठवडा पाऊस येणार आहे मग शिकार नाही झाली तर, असं नाही. तिथे ग्रीड नाही आहे.
लालसा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या, माणसाची न्याय, बुद्धी, करुणा, प्रेम, हे सगळ्या वरवरच्या गोष्टी आहे. याच्या तळाशी तुम्ही जाल तर पुन्हा तेच आहे सगळं. त्याच्यामुळे तसं माणूस पण असल्यापेक्षा मग असा निसर्ग बरा की जो क्लिअर कट आहे, ज्याच्यामध्ये क्रौर्य म्हणण्यापेक्षा भूक भागवणं आहे, बस तेवढंच आहे. आणि असं एक जे म्हणतात ना की मनुष्यामध्ये म्हणजे लैंगिक संबंधांच्या संदर्भात समजा आपण बोललो तर प्राण्यांमध्ये सीझन असतात ना, म्हणजे त्या वेळेला असतं आणि नंतर नसतं. तर हे असल्यामुळे एकूण लैंगिकते संदर्भातले जे आपल्याला खूप प्रश्न दिसतात स्त्री पुरुषांत, तर त्याच्याविषयी कसं तुम्हाला वाटतं? नाही, आता हा प्रश्न असा आहे की प्राण्यांना इस्ट्रस सायकल्स असतात वर्षातून काही महिनेच ते, आणि त्यांची जैविक प्रेरणा प्रजोत्पादनाची आहे. माणसाची तीच होती आहे. पण माणसाला एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे, तर सक्षम असू शकतो 12ही महिने 24 तास आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत. हेही वाईट नाही आहे, ठीक आहे. याच्यात वाईट काय सांगतो? वाईट हे आहे की ज्या क्षणी माणसाने प्रजोत्पादनाची जैविक प्रेरणा आणि निसर्गाने संभोगात आनंद का निर्माण केलेला आहे, सुख, आनंद म्हणण्यापेक्षा सुख का निर्माण केलेला आहे, त्याला प्रेरणा व्हावी ते करण्याची. नाही तर क्यों करेगा वो, कशाला. तर तो करतो कारण ते एक ॲडिक्टिव्ह आहे थोडंसं. त्यावेळी एंडॉर्फिन्स आणि डोपामिन रिलीज होतं म्हणून तो करतो. ते त्यांनी करावं म्हणून निसर्गाने ते सगळं दिलेलं आहे. माणसाने ज्या क्षणी प्रजोत्पादनाचा संबंध, उपभोगाशी प्रजोत्पादनाचा संबंध तोडला, त्या क्षणी प्रजोत्पादनाची जबाबदारी नाही, उपभोग अनिर्बंध. आता तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाला 4 पोरं झाले, 5 पोरं झाले, नंतर तो सावध होईल ना की आता एवढ्या पोरांचं पालन पोषण मी नाही करू शकत. आता राजा महाराजा जाऊ दे, त्यांना 32 झाले 36 झाले तरी ते काय सामान्य माणूस थांबेल ना. आता थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही तो संबंध तोडलेला आहे. मग आता तुम्ही उपभोगाला अनिर्बंध स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या क्षणी मग ते ॲडिक्टिव्ह होतं आणि त्या क्षणी मग त्याचा संबंध, तुमच्यावर काही जबाबदारीच नाही आहे पुढची, तो संबंध निघून जातो. म्हणून मग माणसाच्या लैंगिक सुखाच्या कल्पना प्राण्यांपासून अत्यंत भिन्न होऊन गेलेल्या आहेत. त्याचा एक वेगळा सगळा प्रांत निर्माण झालेला आहे. पोर्न इंडस्ट्री कशामुळे फोफावलेली आहे, बिकॉज यू हॅव मेड इट ॲडिक्टिव्ह. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग त्याच्यातून एक्सप्लॉयटेशन आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एका क्षणी माणसानी सुखाच्या पलीकडे जायला पाहिजे. सुखाची गडबड अशी आहे की माणूस, सुख आणि आनंद माणसं समानार्थी शब्द वापरतात, तसं नाहीये. सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे इंद्रिय. तर इंद्रियोपभोगातून मिळणारं सुख त्या वयात घ्यावं, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये काही वाईटही नाही आहे. पण त्याचं वैयर्थ ओळखलं पाहिजे की द मोर यू इंडल्ज द लेस प्लेजर इट्स गोइंग टू गिव्ह यू. देर इज अ पॉईंट ऑफ सटायटी. दुसरं, तुम्ही विचारी मेंदू आहे तुमचा, तुम्ही त्याच्या पलीकडे एक पाऊल जायला पाहिजे ना. तुम्ही जर त्याच्यातच घोटाळत राहिले तर तुमचा भावनिक वैचारिक विकास केव्हा होणार? आणि जर माणसं त्याच्या पलीकडे जात नसतील तर मग तो तंबाखू खाणारा किंवा दारू पिणारा किंवा हे व्यसनाचाच भाग होऊन जातो तो. ययातीची कथा आहे, ययातीच्या तोंडी श्लोक आहे, न जातु कामः कामानाम उपभोगे न शम्यते. कामवासना ही काम करून भागत नाही, ती तसं करणं म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्यासाठी. अजून सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. पण माणसं पुन्हा पुन्हा त्या मृगजळी सुखाकडे धावत सुटतात, कारण अप्रूप ओसरल्यावर थोड्या वेळ थांबल्यावर पुन्हा मग नव्याने ती प्रेरणा, आणि मग त्या खातेऱ्यात लोळत राहतात. एक पाऊल त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. जर तुम्ही विचारी प्राणी आहात, तुम्ही विवेकी आहात, विवेकाचा स्पर्श झाला की माणसाला आपोआप कळतं की बस झालं. तर माणसामध्ये ती क्षमता आहे, त्याचा वापर माणसं करत नाही, याच्या इतकं दुर्दैव दुसरं काहीच नाही आहे.
पण मग असं आहे का खरंच की पुरुषांची कामवासना जास्ती असते आणि स्त्रियांची कमी असते का हे मिथ आहे? हे संपूर्णपणे मिथ, खोटं लादलेलं आहे हजारो वर्षाच्या समाजाच्या दांभिक समजुतींनी. याचा भयानक परिपाक असा आहे की स्त्री सुखाची मागणी करणं म्हणजे ती वाईट झाली, तसली झाली. गेली कामातून, वाह्यात. अजिबात नाही. नैसर्गिक प्रेरणा, परंपरा कशी पहा, माणसाचं मूळ प्राणित्व, माणसाचं प्राणीज मन जे आहे त्या प्राणीज प्रेरणांना माणसाच्या परंपरा कशा दाबून घुसमटून टाकतात जेणेकरून नंतर तीच प्रेरणा झालेली आहे आणि ती ओरिजिनल आहे असं मानल्या जायला लागतं. इतक्या त्या भयंकर हजारो वर्षाच्या गोष्टी आहेत ह्या. तर हे अगदी मोठं मिथ आहे. आणि पुरुषी अहंकार ह्या सगळ्या गोष्टी नंतर संस्कृतीने निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग माणूस हतबल होतो त्याच्यासमोर. मला प्रज्ञादया पवारांचीच एक कविता आठवते, मी पाहत होतो मग ती कविता नाही आहे की ती मला आता पूर्ण नीट आठवत नाही आहे. नागपूरला एका स्त्री कवी संमेलनाला गेलो होतो, त्यावेळी ती बाहेर अशी लावलेली होती, बहुधा ती त्यांचीच असावी, की मी तोंड उघडेपर्यंत तू थांब, मी जर तोंड उघडायला लागली तर नंतर मग तू उद्ध्वस्त होऊन जाशील आणि तुला तोंड लपवायला जागा नाही राहणार. स्त्रिया बोलत नाही, पण एक्झॅक्टली त्या बोलायला लागल्या ना तुम्हाला पळता भोई थोडी होईल. तर हा सगळा ही मिथ आहे, समजूत करून देण्यात आलेली आहे, अतिशय चुकीचं आहे. नैसर्गिक प्रेरणा आहे ती बरोबरीने प्रगट होते आणि तशी झाली पाहिजे. दुर्दैवाने ती समज इतका तो रूढ करून टाकलेला आहे की स्त्रियाच हे म्हणायला लागलेल्या आहेत. कारण मग बेड्या साखरदंडाच्या आहेत की सोन्याच्या आहेत हे स्वयं असं होऊन जातं. मग तो विक्टिम आहे ना, त्याच्यामुळे ते आक्षेप घेणाऱ्यांची किवच येते आणि वाईटच वाटतं ते. आणि खरं सांगायचं तर निसर्गामध्ये बघा, माणसाची जी मादी आहे ती पिलाला जन्म देते. तर आपला हे लहान मूल जे आहे, माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याच्यामध्ये इंट्रा युटेराईन प्रेग्नन्सी 9 months आणि एक्स्ट्रा युटेराईन प्रेग्नन्सी 9 months. कारण मानवी मुलाचा मेंदू बाळाचा हा पूर्ण सक्षम झाल्यावर तो मेंदू इतका मोठा होतो की तो मोठा होईपर्यंत आईच्या पोटात जर ठेवला निसर्गाने तर तो बाहेरच निघतो. म्हणून मग तो अर्धवट डेव्हलप्ड. म्हणून मेंदू हा एकमेव अवयव आहे जो जन्मल्यानंतर डेव्हलप होत राहतो वयाच्या 6व्या वर्षापर्यंत. द राईट ब्रेन मॅच्युअर्स अर्लियर, लेफ्ट ब्रेन मॅच्युअर्स लिटल लेट. तर मानवी नर मादी यांना निसर्गाने याच्यासाठी जवळ आणलेलं आहे की याचं संगोपन ही संयुक्त जबाबदारी आहे. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर नर निघून जायचा आदिमानवाचा आणि स्त्री सक्षम होती त्याचं पालनपोषण करायला. स्त्री त्याचं भरणपोषण करणारी आणि त्याला सक्षम करणारी आयुष्यामध्ये. मानवी मूल हे एकमेव मूल आहे की जे जन्मतः सक्षम नसतं. बछडा जन्माला आल्याबरोबर 4 पायावर उड्या मारायला लागतो. जिराफाचं पिल्लू 4 याच्यावर उड्या मारायला लागतं जन्मल्याबरोबर. तसं माणसाचं नाही. किंबहुना माणसाला 2 पायावर चालणं शिकवावं लागतं. माणसाचं मूल पूर्ण उत्क्रांतीची उजळणी करतं. त्याला भाषा नसते, तो 4 पायावर रांगतो, गोरिल्ला ओरांगुटांग याच्यासारखा. मग हळूहळू उभा राहतो. माणसाच्या मुलाला जर शिकवलं नाही 2 पायावर चालणं तर तो जन्मभर रांगत राहील. तर असा सगळा तो भाग आहे. थोडासा पुन्हा मागे येताना की व्हिक्टोरियन मूल्य ही जवळजवळ जगभर झाली का? म्हणजे ज्या पद्धतीने बाईची लैंगिकता दडपून टाकली आणि अशी, तर आपल्याकडे असं जे म्हणतात ना की वात्सायनाने जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रीच्या सुखाचा विचार जास्ती केला आहे. म्हणजे इकडे कसं आहे पाश्चात्य देशात की त्यांनी सगळं पुरुषाच्या लैंगिक सुखाचा विचार केला आणि इकडे स्त्रीच्या लैंगिक. तर तसं तुम्हाला काय म्हणजे जाणवतं का की त्याचा काय परिणाम झाला का काही, का तो मधल्या ह्याच्यात सगळं पुन्हा आपल्यावर इन्व्हेड झालं व्हिक्टोरियन मूल्य आणि असं? आपल्यावर 600 वर्ष मोगलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी केलं. सगळे ते आपल्यात उतरलेले आहेत. कारण मुळात कसं आहे की आपण स्टॉकहोम सिंड्रोमचे बळी आहोत. आपल्याला होस्टेज ज्यांनी केलं त्यांचीच आपण गोडवे गायला लागलो, आपल्याला ते श्रेष्ठ वाटायला लागले. खरं म्हणजे
भारतीय तत्वज्ञान, भारतीय धर्मग्रंथ त्या अर्थाने तात्विक ग्रंथ आणि भारतीय साहित्य, भारताने जगाला तत्वज्ञान दिलं. 6व्या शतकामध्ये पाश्चिमात्य देशात थेल्स नावाचा पहिला तत्वज्ञ झाला असं मानतात. 6व्या शतकामध्ये आपल्याकडे बुद्ध महावीर होते. म्हणजे बुद्ध महावीर हे ज्याच्यावर टीका करत होते ते तर 1500 वर्षापूर्वी वेद उपनिषद त्याच्यात झाले. म्हणजे तत्वज्ञानाची पूर्ण मांडणी आणि पूर्ण विचार भारतीयांनी दिले. आपली संस्कृती त्या अर्थाने श्रेष्ठ, त्या अर्थाने समृद्ध होती. श्रेष्ठ कनिष्ठ झाले, समृद्ध होती. आणि वात्सायनाचं कामसूत्र असेल, हे मला एक्झॅक्टली ते शतक माहीत नाही, पण माझ्याजवळ कल्याण मल्लचं अनंग रंग रतिशास्त्र पुस्तक आहे. तो 10व्या शतकात होऊन गेला काश्मीरमध्ये. आणि मला वाटतं जहांगीरचा कोणाचा मुलगा लाड खान, तो त्याचा मित्र होता. आणि तो लाड खानाने त्याला विनंती केली की तू जरा छान लिही, तू एवढं सगळं सांगतो. कल्याण मल्लांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली की लाड खानामुळे मी हे लिहिलेलं, राजाचा आदेश त्यांनी. पण असे ग्रंथ होते, त्या ग्रंथामध्ये सविस्तर विवेचन होतं सगळं, लैंगिकतेबद्दल सगळं होतं. हळूहळू ते सगळं मागे पडत गेलं. आपण तुम्ही म्हणता तसं व्हिक्टोरियन संस्कृतीच्या अधीन होत गेलो. इंग्रजांच्या काही खूप चांगल्या गोष्टी आहेत, तशा काही खूप वाईटही गोष्टी होत्या. जे आपलं सगळं समृद्धी होती, आपलं सगळं म्हणजे टिळकांना जागं करावं लागलं. अरे तुम्ही श्रेष्ठ होता, तुमचे पूर्वज, तुम्ही काय यांना धरून बसला गोऱ्यांना. तर जेव्हा आणि मग ती संस्कृती निर्माण झाली की जेव्हा त्यांनी चांगलं म्हटलं तरच मग घटे कालिदासाला मोठा म्हणजेच कालिदास मोठा. वास्तविक काय महान काव्य आहे ते. तर हाही एक भाग आहे की आता लोकांना फक्त आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही वाचा ना त्यांनी काय लिहिलेलं आहे ते. खूप चांगला विचार आहे, खूप मोकळा, खूप स्वतंत्र असा विचार आहे. विज्ञान दृष्टिकोन 6व्या शतकात वराह मिहिर आणि आर्यभट्ट, त्याच्यानंतर तो लोप पावत गेला. त्याच्यानंतर सगळं एक औदासीन्य. जितकी प्राचीन संस्कृती राष्ट्राची असते तितकी राष्ट्र प्रगतीपासून वंचित होऊन जातात, कारण ती त्या प्राचीनत्वाच्या आणि त्या सगळ्याच्या भाराखाली दबलेली असतात. अमेरिकेला इतिहासच नाही. 17व्या शतकात ऑस्ट्रेलिया तर 1 जानेवारी म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हणजे कसं इंग्लंडने गेले ते खंड ऑक्युपाय केलं. मग इंग्लिश लोकांचे जे काही वंशज होते ते म्हणजे आजपासून तुम्हाला ऑस्ट्रेलियात दिलं. ऑस्ट्रेलियामध्ये स्वातंत्र्य योद्धेच नाही, कारण लढाई झाली स्वातंत्र्याची. त्याच्यामुळे 1 जानेवारी 1900 साली ऑस्ट्रेलिया स्वतंत्र. भाई तुम्हारा घर हो गया. आता ते भाडेपट्टी तुम्हाला दिली, आता तुमचंच घर समजा. रेंट कंट्रोलमध्ये घर त्याच्याच मालकीचं भाडे करून टाकलं. यांनी हात झटकले हे चालले आले इंग्लंडला. असे झालेले आहेत. ज्यांना संस्कृतीचं ओझच नाही आहे त्यांनी सगळं नव्याने निर्माण केलं आहे स्वतःच. आमच्याकडे वारसा इतका ओझ्या खाली दबून चालला. कोणी काही करायला गेलं की अरे आपली ही संस्कृती आहे का म्हणून त्याला शिव्या देणार. तसा एक भाग आहे. पण कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं, म्हणजे मला एकीकडे असं वाटतं ना 2 टोकाची लोक आहेत. म्हणजे एकीकडे आमच्याकडे सगळं होतं म्हणणारे आहेत आणि एकीकडे काही नाही. म्हणजे सगळं पाश्चिमात्यांचं तेच खरं शास्त्रोक्त अथवा वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे. जसं विनोबा म्हणायचे ना की विज्ञान आणि अध्यात्म हे 2 टोकाला आहे, म्हणजे ते विरोधात नाहीये. आणि विज्ञान आणि अध्यात्म खरं म्हणजे येत आहेत आणि ते मध्ये कुठेतरी येणार आहेत. कारण साक्षात्कारी ज्ञान त्याने आपण मानत नाही. विज्ञानाचं म्हणजे दिसेल असं करा म्हणतात. आणि आता कुठेतरी हळूहळू खरंच व्हायला लागले ना की म्हणजे काय सजीव काय निर्जीव काय यांच्यामध्ये काय सगळ्या थिअरीज ज्या येत आहेत त्याने. तशा अर्थाने तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मानसोपचारामध्ये अध्यात्म या गोष्टीला तुम्ही कुठे स्थान देता का? अध्यात्म स्पिरिच्युअलिटी जिचा कुठल्याही धर्माशी एक्झॅक्टली आणि लिंगाची पण नाही. त्याचा निश्चित फायदा आहे, त्याचा निश्चित उपयोग आहे. किंबहुना गेली काही 4-5 वर्ष मी मांडत आलो आहे हा विचार की तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तत्वज्ञानाकडे वळावं लागतं. तत्व essence is more important. You can reach the essence of your existence, then only you can solve common problems. Exactly. मला एक मोठे लेखक होते, ते म्हणाले साक्षी भावन हे तुम्ही सांगता ते म्हणजे संन्यास घेऊन हिमालयात जाणाऱ्या लोकांच्या गोष्टी झाल्या. आम्हाला कुठल्या, आम्ही सामान्य लोक आहोत आणि तुम्ही हे सांगता की अलिप्त व्हा आणि हे व्हा. म्हटलं त्यांना तर काहीच गरज नाही ना.
त्यांच्या नाही, तुमच्याच उपयोगाचं आहे. संन्यासाला काही ड्रेनेज तुंबत नाही त्याचं, त्याच्या नळाला पाणी आलं की नाही त्याला पाहायचं नाही, त्याची बायको कटकट करत नाही, त्याचे पोरं उद्धट वागत नाही, बायको स्वयंपाक पण करत नाही, कटकटच नाही. हे सगळं तत्वज्ञान तुमच्यासाठी आहे की तुम्ही या सगळ्या कटकटीपासून तुम्हाला जर स्थिर व्हायचं आहे, राहायचं आहे आणि काही प्रमाणात शांत व्हायचं आहे, तर हा अलिप्त भाव, हा साक्षी भाव, हा जागृती हे तुम्ही अंगीकारलं पाहिजे. तत्वज्ञानाचा, स्पिरिच्युअलिटीचा मानसोपचारामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एका लग्नामध्ये नवरा बायको अडकलेले आहेत आणि बायको भारतीय समाजात घटस्फोट नाही देऊ शकत की हे रोज कटकट करतात, सारखे चहा मागतात, सारखं मला ती नाही. अमेरिकेत असले ठीक आहे, नाही बाबा, तिकडे तो मोकळेपणा आहे, चांगला आहे. इकडेही चांगलं आहे की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं, पण मग तिने जगावं कसं? रागीट नवरा आहे, संतापी आहे, तो घरी आल्या की बरोबर घर टेन्स होतं. त्याला मनातून प्रेम असेल नसेल परमेश्वर जाणे, परंतु त्याचा प्रत्येक एक्सप्रेशन वाईट आहे. एकदम तिरसट आवाजामध्ये बायकोचं नाव घेऊन बोलवायचं. कुठल्याही गोष्ट, चलायचं का नाटकाला, 2 तिकीटं काढली आहे, आता बरा दिसतो हा ड्रेस, ठीक आहे. तिला प्रेमाचा ओलावा दिसतच नाही. या गोष्टीसाठी ती त्या नातेसंबंध सोडून नाही जात आहेत. मग काय उरलं आहे तिच्याजवळ? तिच्याजवळ साक्षीभाव उरलेला आहे. तिच्याजवळ त्या आपल्या तत्वज्ञानामध्ये फार सुंदर उपमा आहे कमलाची. कीचड़ से परे भी है, तो तुमको इस दुनिया में रहना है. दुनिया में कीचड़ भी होगा लेकिन कमल भी होंगे जो अलिप्त राहतात. हाँ, फुला, सुंदर दिसा, छान सुगंधित वातावरण करा, चिखला ठीक आहे. तर तत्वज्ञानाचा, स्पिरिच्युअलिटीचा उपयोग केला पाहिजे. विनोबांचं छान वाक्य आहे, थोडं वेगळ्या संदर्भात आहे की धर्मग्रंथ तारुण्यात वाचू नये अशा कल्पनेमुळे तारुण्यात धर्मग्रंथ दोन्ही वाया चाललेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. आणि मला दुसरं एक असंही वाटतं की मागच्या तुम्ही एक जे म्हणालात तुमच्या पॉडकास्टमध्ये मी बघितलं, आपला जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये तुम्ही असं म्हणालात की सगळं घेऊन येत होतो, म्हणजे संचित अशा अर्थाने, ज्याला एक पारंपरिक संचित असा शब्द वापरतात. काही वेळेला असं होतं की पुरोगामी परिवर्तनवादी विचार केला की आपल्याला संचित वगैरे शब्द डिस्कार्ड व्हायला लागतात, तर ते नसतं ना. तर तसं जे संचित आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपला जो वारकरी संप्रदाय आहे किंवा जे संत वाङ्मय आहे आणि जे म्हणजे मुरलेलं आहे ना लोकांच्या जगण्यामध्ये, विचारामध्ये, त्याचा काहीतरी एक असा प्रभाव आहे का आपल्या समाजावर आजही टिकून, रेसिड्युअल इफेक्ट, की जिथे लोक एका यांनी खरं म्हणजे असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी याला बदनाम केलेले आहे, पण ते खरं म्हणजे एका अर्थाने खूप समाधानी असण्याचं आणि विवेकी असण्याचं लक्षण आहे. तर या सगळ्याचा आज तुम्हाला काय वाटतं की काहीतरी खरंच येतो का तसा रेसिड्यू, आणि इथून पुढे अजून तो येण्यासाठी आपल्याला जास्त चांगलं बघायला पाहिजे ना. म्हणजे तसं आपण काय करू शकतो आणि तो मुळात आहे का तसा, म्हणजे या सगळ्याचा कुठेतरी, कारण किती नाही म्हटलं ना तरी तुम्ही पाश्चिमात्य समाज बघा आणि पौरात्य, विशेषतः आपला भारतीय समाज पहा, आपण ते गुळगुळीत वाक्य वाटतं पण खरंच जास्ती सहिष्णू आहोत असं मला वाटतं, आणि जास्ती विवेकी आहोत, त्या अर्थाने पापभिरू आहोत. हे जे सगळं आहे हे कसं पुढे न्यायचं, म्हणजे आत्ता जे काहीतरी विचित्र अवस्था आली आहे ना की एक तर सगळ्यालाच वाईट म्हणून जात आहेत, किंवा मग धर्म संस्कृती हे तुम्ही म्हणालात तसं की काहीतरी वस्तू आहे आणि ती टिकवून धरायला पाहिजे अशा पद्धतीने वेडवाकडं काहीतरी वागणं चाललंय. तर त्याच्यावरती लोकांच्या मनात ते रुजेल किंवा त्यांना पटेल असं कसं सांगायचं समजावून लोकांना? मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही ट्रॅडिशन्स आहेत त्याच्या चांगल्या आहे म्हणूनच टिकलेल्या आहेत, चांगलाही भाग आहे त्याच्यामध्ये. आणि मग म्हटल्यासारखं की असह्य सिच्युएशन आहे भोवतालची, माणूस जगेल कशाच्या आधारावर? माणसं आधार शोधतात. हो बरोबर. या जगामध्ये ज्यांना देव आहे असा ज्यांचा विश्वास आहे ते त्या विश्वासावर जगतात. ज्यांचा त्याच्यावर नाही दुसऱ्या काही गोष्टीवर विश्वास असेल, कशावर तरी ठेवावा लागतो, जगायला आधार लागतो. सगळे माणसं कणखर नसतात, परिस्थितीशी झगडून काही प्रमाणामध्ये
अस्थिर झालेले असतात. अँझायटी माणसाची इतकी बेसिक इन्स्टिंक्ट आहे की आज जर बाहेर काही बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि काही झालं तर मी इथून घरी कसं जाईन, तर मी एकदम माझ्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तर मी आधार शोधायला लागतो. मॅन इज अ व्हल्नरेबल ॲनिमल. माणूस हा असा प्राणी आहे की ज्याच्याजवळ तीक्ष्ण दात नाही, धावण्याचा वेग नाही, नखं नाहीत, डरकाळी सुद्धा फोडत नाही, शाही काहीच नाही, कुत्र्यासारखा चावू सुद्धा शकत नाही, काहीच नाही, असा हाही आहे त्या दृष्टीने. त्याच्यामुळे आधार शोधण्यासाठी माणसांनी हे सगळे संस्था निर्माण केल्या. काही प्रमाणात त्या आधार देतातही आणि काही प्रमाणामध्ये त्या गरजेच्याही असतात. ज्यावेळी तुम्ही विचारी होता, ज्यावेळी विवेकी होता, भारतीय समाज नव्हे, इन जनरलच मी सांगतो, माणूस विवेकी प्राणी नाही. आपली डिफॉल्ट सिस्टीम विवेकी नाही. माणूस हा बेसिकली भावनिक प्राणी आहे. कारण भावनिक केंद्र जे आहे ते 30 कोटी वर्षापूर्वीचं आहे. विवेकाचं केंद्र जे आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचे 3000 वर्षापूर्वीचं, 30,000 वर्षापूर्वीचं. तर सांगायची गोष्ट अशी आहे की आधार लागतो. त्या दृष्टीने त्या ट्रॅडिशन्स चांगल्या आहेत. त्याच्यात गुरफटून राहणं आणि मग त्याच्यात गोल गोल, म्हणून मी असं म्हणतो की माणसाने एक एक पाऊल पुढे जायला पाहिजे. त्यातलं काय चांगलं आहे काय नाही. मग तुम्ही कर्मकांडी नाही राहत. 60 नंतर किमान कर्मकांडाच्या पलीकडे जायला पाहिजे. मग तुम्ही ते ओळखून घ्यायला पाहिजे ना की हेही केलं आपण एका वयामध्ये, पण आता नाही. जसं मी तरुणपणी जेवढं मला कपड्यांचा सोस असेल की मला या रंगाचा पाहिजे, त्या डिझाईनचा पाहिजे, आता मला लक्षात येतं की 2 जोड्या, 1 जोडी पुष्कळ झालं, अजून काय. आता माझं 1 वर्ष काहीही खरेदी न करताही जातं, कारण काही गरजच नाही, मला त्यातलं कळलं आहे. आता जो 60-70तही असा वागत राहत, मग तो ही हॅज, म्हणजे ते रिग्रेस्ड किंवा ही इज फिक्सेटेड ॲट दॅट लेव्हल, ही हॅज नॉट ग्रोन. डेव्हलपमेंट नाही झालेली. तसंच या सगळ्या परंपरा तेवढ्या पुरत्या, त्याच्यामध्ये अडकून नाही राहिलं पाहिजे, त्याला नियम काटेकोर नाही केले पाहिजे. आणि सामान्य लोक जर करत असतील, ते उत्सवी स्वरूप आहे ते धर्माचं, आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना आधार मिळतो. टाइम गमाओगे कैसा, ये तो टाइमपास, जिंदगी टाइमपास करोगे क्या, नाही तर काय करणार, काहीतरी पाहिजे ना करायला, करणार काय वेळेचं. बरोबर. तर या पद्धतीने म्हणजे आत्ता जे मानसशास्त्राचे उपचार असतात किंवा काय, त्याच्यामध्ये लैंगिकतेवर किती भर आहे, अध्यात्मावर किती भर आहे, नंतर भावनिक बुद्ध्यांक याविषयी किती चर्चा होते, की म्हणजे भावनिक बुद्ध्यांक कमी पडतोय म्हणून मानसिकतेचे प्रॉब्लेम्स येत आहेत का, आणि ते पुरुषांमध्ये ती कमी आहे का, आणि ती जडणघडणीतून कमी म्हणजे डेव्हलप नाही झाली अशा अर्थाने होतंय का. कारण मध्ये आम्ही पुरुषवाचमध्ये विषयच घेतला होता, पुरुषांचा भावनिक बुद्ध्यांक, की ज्याच्याविषयी जास्ती आता लोक मानतात, पण पूर्वी अजिबात नव्हतं. म्हणजे भावनिक लॉपसाइडेड आपली इतकी ग्रोथ झालेली आहे ना सगळी, की सगळा तो बुद्ध्यांक म्हणजे काहीतरी एक सगळा गणिताशी निगडीत म्हणा, तार्किक कसे आहात वगैरे वगैरे. तर तसं आता मानसशास्त्र सुद्धा पुढे पुढे जातंय का, की बऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने माणसाचा विकास होतो किंवा बुद्धी असते, असं एकच एक धरू नका. कारण काही वेळेला असं सुद्धा म्हणायचे बघा, की जो मेरिटमध्ये येतो ना तो माणूस पुढे, म्हणजे मग अशी तुम्ही ते म्हणालातच की शिक्षणाचं काय, की तो पुढे यशस्वी होईलच याची गॅरंटी नाही, किंवा रादर तो नाही होत बऱ्याच वेळेला. पण ज्या माणसाला ह्युमन रिलेशनमधलं कळतं आणि बाकीच्या आवडी आहेत आणि काय काय, तर तो माणूस जास्त पुढे जातो. तर तसं मानसशास्त्र किंवा तुमच्या सगळ्या थेरपीजमध्ये या सगळ्याचा वापर केला जातो का? नाही, सगळ्याचा वापर म्हणजे आता तुम्ही जे म्हणता ते 2 भाग आहेत. एक भाग असा आहे की पुढे जाणं मागे राहणं काय आहे, कशा ते क्षेत्र आहे. पुढे जाणं म्हणजे अमेरिकेत जाऊन एका मोठ्या पॅकेजची नोकरी मिळणं, हेच पुढे जाणं जर असेल, अनेक लोक करतात, तर ते काही पुढे जाणं, कशाच्या पुढे जाणं, कोणाच्या पुढे जाणं, मागे राहिलेले कुठे मागे आहेत, काय काय काही फरक नाही. हे सगळं तुलनात्मक आहे. म्हणून मग कंपॅरिझन, बरोबर, यू आर कम्पेअरिंग. कंपॅरिझन नेहमी रिलेटिव्ह असते. दुसरी गोष्ट राहता राहिली मानसशास्त्र. मानसशास्त्रात ही गोष्ट खरीच आहे की रॅशनॅलिटीपेक्षा इमोशनल IQ, भावनिक साक्षरता हा जास्त प्रायोरिटीचा विषय असायला पाहिजे. माणसांना भावनिक साक्षरता शिकवा तर बरेचसे प्रश्न सुटतील. या जगात विवेक सगळ्यांना शिकवता नाही येत, विवेक सगळ्यांना अंगीकारणं कठीण आहे.
विवेकी होणं माणसाला सोपं नाही आहे. ठाई ठाई त्याला अर्थ जाणवतात. मला असं वाटतं की नाही, मला शेवटचे एक फक्त म्हणायचंय की समाज स्वास्थ्यासाठी तुम्ही काय 2-4 गोष्टी म्हणाल की हे केलं तर एकूण समाज स्वस्थ आणि चांगला होईल. म्हणजे आपण स्त्री पुरुष समता सोडून देऊ बाजूला, पण जनरली समाजाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काय असावं आणि काय नसावं तर चांगलं होईल ते आपल्या समाजाचं. असं चांगलं होण्यासाठी साधी गोष्ट आहे, समाजामध्ये एक तर प्रश्न विचारले गेले पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे, कशी का असे ना. आणि उहापोह आणि मुख्य म्हणजे संवाद, कम्युनिकेशन, वाद चालेल, सुसंवाद दरवेळी होईलच असं नाही, पण संवाद पाहिजे. सुसंवाद हो का वाद हो, पण जोर तुम्ही बोलत राहतात, अंदर का शोर अच्छा है कुछ दबा रहे, अच्छा हो अगर आदमी कुछ बोलता रहे. तर माणसांना व्यक्त होता आलं पाहिजे आणि संवाद चालू राहिला पाहिजे. सगळ्या व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारणारे माणसं निर्माण झाले पाहिजे, ते प्रश्न ऐकून घेणारे, त्याला उत्तर देणारे असले पाहिजेत. तर समाज स्वास्थ्य, कारण समाज सगळा एकदम छान झाला आता समाज आता असं नाही होणार. कुठल्या जगात नाही, कुठल्या युगात नाही, कधीच नाही होणार. निरंतर प्रोसेस आहे ही. प्रोसेसमध्ये हवशे गवशे नवशे सगळेच वाहत आहेत, हे प्रवाह आहे हा. तर माणसाला जेवढं आयुष्य मिळाले त्या आयुष्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये फक्त समजा तुम्ही 70 वर्ष जगलात तर 7 लोकांच्या जीवनात खरोखर परिवर्तन बदल घडवून आणला असेल, तुमचं जीवन सफल झालं. 80 वर्ष जगलात तर 8 लोकांच्या, ही एक गणित लक्षात ठेवा. तेवढ्या लोकांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याचं काम तुमच्या हातून, तुमच्या शिक्षणाच्या ज्ञानाचा उपयोग करून घेत असाल, तुमचं आयुष्य सफल झालं. असाच विचार प्रत्येकाने केला तर मग तो समष्टीचा विचार होईल, समाज निरोगी होईल आणि मग थोडे समाधानी शांत होतील सगळेजण, त्यामुळे शांत होतील. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलेलं आहे. आता तरी सुद्धा अजून काही बोलायचं शिल्लक आहे, ते नंतर बघूया, कधी जमेल तर नक्की आवडेल पण आम्हाला.